नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युमॉल या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। 15 जून 2025 रोजी महाराष्ट्रामध्ये जी परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेचं नाव आपण सेट परीक्षा म्हणतो। जे सेट परीक्षाचा निकाल नुकताच काल जाहीर झालेला आहे। तर या परीक्षेच्या निकालाबद्दलची जी उत्सुकता आपल्या सर्वांच्या मनात होती, या परीक्षेचा निकाल कसा लागेल, निकाल बरेच दिवस ठरलेल्या वेळामध्ये लागला नाही, त्यामुळे अनेक वेळेस ही होती। पण ते 30 तारीख जेव्हा डेट फायनल झाली तेव्हा त्या डेटच्या फायनलच्या याच्यामध्ये काल तो संध्याकाळी 30 तारखेला म्हणजे 30 ऑगस्ट 2025ला तो संध्याकाळी लागला। आता सेटमध्ये वेगवेगळ्या विषयांमध्ये पास होण्याचं प्रमाण यावर्षी अजून तुलनेनं वाढलेलं आहे। कारण यामध्ये मेरिट पण जर पाहिलं आपण तर मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये मेरिट हे सतत वाढताना वगैरे दिसून येतं आहे। त्यामुळं ज्या विद्यार्थी या सेट परीक्षेमध्ये क्वालिफाईड झाले त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी सुद्धा शुभेच्छा। कारण आगामी काळामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्राध्यापकांची भरती वगैरे होणार आहे आणि ती कदाचित MPSC मधून झालीच भरती तर तुम्हाला सेट आणि नेटवाल्यांनाच फक्त त्या परीक्षेचा फॉर्म भरता येतो। त्यामुळे क्लास 1 लेवलची तुम्हाला प्राध्यापकच्या माध्यमातून नोकरी करण्याची खूप मोठी संधी महाराष्ट्रात निर्माण होणार आहे। त्यामुळे जे विद्यार्थी पास झाले त्या विद्यार्थ्यांचं सर्व सहाय्यक प्राध्यापकांचं मनपूर्वक स्वागत आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे विद्यार्थी ही परीक्षा देऊन सुद्धा परीक्षेत पास झाले नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा कुठेही खचून न जाता आपण किती मार्कांना नापास झालो, नेमकं कोणत्या विषयामध्ये कंटेंटमध्ये आपल्याला मार्क कमी पडले याचं मात्र आपण सर्वांनी आता ॲनालिसिस करणं गरजेचं आहे। कारण येणारी नेट आणि सेटची परीक्षा ही आगामी काही महिन्यामध्ये आपल्या समोर येणार आहे। त्यामुळे या परीक्षेचा तंतोतंत आपल्याला कसा अभ्यास करता येईल आणि कसा पास होता येईल हे महत्त्वाचं आहे। तुमच्या आयुष्यामध्ये आणि तुमच्या मनामध्ये असलेली जी भीती आहे परीक्षेबद्दलची त्या भीतीमुळं आपण या परीक्षेपासून रिझल्ट आपला लांब जातो। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे अनेक विद्यार्थ्यांचा असा एक अप्रोच झालेला असतो की सेट परीक्षा म्हणजे खूप नॉर्मल असते, MAचा आपण अभ्यास केलो की MAच्या बेसवर ही परीक्षा असते त्यामुळे आपल्याला सहजरित्या पास होता येईल असा जो आपल्यामध्ये जे असलेला न्यूनगंडपणाचा जो ॲटिट्यूड आहे तो ॲटिट्यूड कुठंतरी दूर केला पाहिजे। कारण कोणतीही परीक्षा ही सोपी नसते आणि कोणतीही परीक्षा ही हार्ड नसते। त्यामुळे त्या परीक्षेचा तसाच अभ्यास लागतो, आपल्याला ते अभ्यासच करावा लागेल। मागील वर्षाचे असलेले PYQ असतील, मागील वर्षाची झालेली प्रश्नपत्रिका सतत तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर चाळत राहणं खूप गरजेचं आहे। कारण बऱ्याच प्रश्नाची रिपिटेशन येत असतात, प्रश्नाची काठिण्य पातळी वाढत चालली का कमी होत चालली याचा ॲनालिसिस आपल्याला करता येतं। म्हणून आज ज्या काही परीक्षा महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहेत सेटच्या, तर ह्या सेट परीक्षेमधून रिझल्ट होण्याचे सर्वात मोठे फायदे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सारथी, बार्टी, महाज्योती, TRTI, RT यांची जी फेलोशिप भेटणार आहे PhD करण्यासाठी वगैरे ते सर्वात मोठा त्याचा प्लस पॉईंट तुम्हाला मिळणार आहे। आणि तुमचं कुठंतरी स्टार्ट बिगिनिंग काय तर सुरुवात झालेली आहे तुमची, त्यामुळे सर्वात मोठा हा फायदा आहे की तुमची कुठंतरी सुरुवात झाणं हे महत्त्वाचं आहे। त्यामुळे सेट परीक्षा पास होणं म्हणजे असं खूप काही अचिव्हमेंट केल्यासारखं सुरुवातीलाच नाही, पण तुम्ही कुठली तरी परीक्षा पास होते। लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, तुमचं नाव कुठली तरी संस्था, कुठली शासकीय कुठलं तरी इन्स्टिट्यूट हे तुमचं नाव टाईप करतं, हे तुमची मोठी खूप अचिव्हमेंट आहे। कारण एवढ्या मुलांमधून तुम्ही जेव्हा पास होता, जेव्हा कॉंग्रॅच्युलेशनचा तुम्हाला मेसेज येतो तेव्हा त्या स्क्रीनवर वगैरे पास झाल्यानंतर आणि क्वालिफाईड असं जेव्हा दिसतं तेव्हा जो मनाला आनंद भेटतो तो आनंद कदाचित गगनात मावेनासा झाल्यासारखं आपल्या सर्वाला फील होतं आहे। कारण परीक्षा ही परीक्षा असते, त्यामुळे आपण रिझल्ट जो परीक्षामध्ये येतो पास होतो, त्यामुळे येणाऱ्या काळातल्या ज्या दुसऱ्या कोणत्या एक्झाम तुम्ही देत असाल तर त्या एक्झामसाठी हा मोटिवेट सपोर्टिंग रोल काम करण्याचं काम हा रिझल्ट करत असतो। म्हणून सेट परीक्षा पास होणं, नेट परीक्षा पास होणं हे तुम्हाला येणाऱ्या काळातली खूप मोठी नांदी आहे। जर तुम्ही एखाद्या कॉलेजला CSBवर जरी काम करत असाल तरी तुम्हाला मोठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी त्या ठिकाणी मिळू शकतं। अनेक ठिकाणी तुम्हाला सध्या महाराष्ट्रात आपण पाहतोय अनेक परीक्षा होत असतात, त्या परीक्षेमधून ही एक सेटची एक परीक्षा आहे की तुम्हाला प्राध्यापक होण्याचं जे स्वप्न आहे त्यामुळे तुम्हाला ते प्रमाण हे होतं। मी अगोदरच्या पण आपल्या YouTube चॅनलच्या व्हिडिओमधून सांगत नेहमी राहिलेले, कारण ह्या नेट आणि सेटच्या परीक्षेमध्ये आता सध्या सर्वाधिक प्रमाण वाढण्याचं प्रमाण दिसून येते ते म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या करणाऱ्या विद्यार्थ्यांचं। पूर्वी कसं होतं, प्राध्यापक होण्याचा वर्ग हा एक ठरलेलाच वर्ग होता, त्याच वर्गातली मुले परीक्षा देत होते, पण आता स्पर्धा परीक्षेतसुद्धा विद्यार्थी परीक्षा देत असतात। म्हणून इथं पण कॉम्पिटिशन आहे। म्हणून काही विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी असतील तर ते पहिल्याच अटेम्प्टमध्ये सेट क्वालिफाईड वगैरे होत असतात, कारण तेवढा अभ्यासाचा तो आवाका असेल ही असेल। त्यामुळे आपण पण सुद्धा आपल्याशी अभ्यासाची ही पातळी वाढवली पाहिजे आणि त्याच्यामधून आपल्याला रिझल्ट वगैरे हे घेता येईल। येणारा काळ हा खूप अतिशय असा झपाट्याचा काळ आहे, कारण येणाऱ्या परीक्षा ही खूप तुम्हाला क्वालिफाईड वगैरे होणार। MPSC मधून सहाय्यक प्राध्यापकांच्या भरत्या झाल्यानंतर त्यांचा जो रँक असतो तो डायरेक्ट क्लास 1चा रँक असतो। त्यामुळे
तुम्ही इकून जरी क्लास 1 वगैरे होण्याचं स्वप्न कुठंतरी थांबलं असेल तर तिथून होण्याचं स्वप्न तुम्हाला पूर्ण करण्यासाठी खूप मोठा हातभार लागणार आहे. त्यामुळं त्यासाठी आपण अभ्यास करायचा आहे. त्यामुळं त्याची वेतन श्रेणी वगैरे महाराष्ट्राला तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. त्यामुळं या परीक्षा आणि अजून एक असं झालेलं आहे की त्याबद्दल आपण निगेटिव्हिटी खूप आपल्या मनामध्ये निर्माण झालेली आहे की नेट सेट करून काय करायचं, आपल्याकडे कुठे जॉब नाही, एवढे पैसे कुठून आणायचे, अशी जी आपल्याकडे असतं. त्यामुळं अशा अनेक सोर्सेस आहेत. तुम्हाला सांगतो, नेट सेट करून झाल्यानंतर एखाद्या कॉलेजला तुम्ही लेक्चरर म्हणून CSBवर करू शकता, तिथं चांगला पेमेंट मिळू शकतो, एखाद्या अकॅडमीवर वगैरे शिकू शकता. अशा अनेक संधी आहेत. त्यामुळे आणि गव्हर्नमेंट कॉलेजेस वगैरे जर जागा निघाल्यानंतर भरल्यानंतर तिथं मोठी संधी आहे. मागे चंद्रकांत दादा पाटलांनी घोषणा केलेली आहे की महाराष्ट्रामध्ये आगामी काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्राध्यापकांची भरती आम्ही घेणार आहोत. त्यामुळे ही कुठंतरी आपल्यासाठी आनंदाची बातमी ती ठरावी. त्यामुळं आपण ही सेट नेट क्वालिफाईड होणं गरजेचं आहे. त्यामुळं जे विद्यार्थी थोड्या मार्कानं काही मार्कानं राहिलं असेल त्या विद्यार्थ्यांना खचून न जाता येणारी सेट आणि नेटची परीक्षा आगामी काही महिन्यात आहे. त्यामुळे ह्या परीक्षेचा आपण अभ्यास करा. आता आपण पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास करत असताना पाहिजे ज्या रिझल्टमध्ये सर्वाधिक जास्त मेरिट फक्त या क्षेत्राचे लागलेले आहेत. त्यामध्ये बघा ती म्हणजे एक पॉलिटिकल सायन्सला 67 मार्काला मेरिट लागलेलं लक्षात ठेवा आणि त्याच्यानंतर डिफेन्सला 69 मार्काला लागलेलं आहे. आता बाकींच्याचं तुम्ही पाहिलेलं आहे. जनरलचं मी सांगतो, SC जनरल ST वगैरे सर्वांचं आहे 27-28 विषयामध्ये ह्या एक्झाम विषयात झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही ज्या विषयात मास्टर झालेले आहेत त्या विषयामध्ये तुम्हाला ह्या सेटच्या परीक्षा देऊन पास होता येते. मित्रांनो, सेटची परीक्षा पास होणं हे तुमच्यासाठी येणाऱ्या काळातली मोठी पर्वणी ठरणार आहे. लक्षात ठेवा माझं वाक्य, कारण येणाऱ्या आगामी काळामध्ये मोठ्या प्रमाणात भरती महाराष्ट्रामध्ये होणार आहे. त्यामुळे ह्या भरतीचा कुठंतरी आपण फायदा घेऊन आपण या सेटसाठी आपण त्याचा उपयोग वगैरे करून घेतलं पाहिजे. फेलोशिप PhD करत असाल तर येणारी ज्या संस्था आहेत आपल्या ऑटोनॉमस वगैरे त्या संस्थेकडून जी फेलोशिप भेटणार आहे आपल्याला, त्या फेलोशिपमधून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकता येतात, करता येतात. त्यामुळे आपल्याला ही मोठी संधी महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. त्यामुळे हे जो मेरिट आहे तर पहिला पेपर जो आपला 50 मार्काचा आहे, दुसरा आपल्या तुमचा सब्जेक्टचा असतो, मास्टर ज्यामध्ये केलेला असतो तो 100 मार्काचा. त्यामध्ये आपण चांगले मेरिटचं ॲक्युरेट केलेलं असाल तर आपल्याला निश्चितपणे त्याचा लाभ वगैरे होत असतो. पॉलिटिकल सायन्सची जी स्पेशल विषयाची बॅच आहे आपली, ती बॅच पण आपण ऑनलाईन घेत असतो. त्यामुळं PYQची बॅच आहे आपल्याकडे पॉलिटिकल सायन्स या विषयाची. त्यामुळे यातून आपल्याला पास होण्यासाठी मोठी संधी आहे. कारण तुम्ही पहा, पॉलिटिकल सायन्स या विषयाचं जे मेरिट आहे ते जवळपास सर्वाधिक जास्त असल्यासारखं मेरिट आहे. पहा, इथं 69चं मेरिट आहे डिफेन्स आणि स्टॅटिक स्टडीचं आणि त्याच्यानंतर 67चा पॉलिटिकल सायन्स आहे. त्यामुळे पॉलिटिकल सायन्स या विषयामध्ये तुम्हाला जर सेट किंवा नेट व्हायचे असेल तर तुम्हाला प्रॉपरच त्याचं गाईड आणि त्याच्यानंतर अभ्यास वगैरे करावा लागणार आहे. त्याच्यानंतरच ही पॉलिटिकल सायन्स विषयाची तुम्ही परीक्षा पास वगैरे होण्यासाठी आपल्याला संधी आहे. त्यामुळं तुम्ही क्वालिफाईड होणं, तुम्ही पास होणं ही तुमच्यासाठी आणि येणाऱ्या भरतीसाठी वगैरे म्हणून तुम्ही पात्रतेसाठी असाल आहे. त्यामुळं ती मोठी संधी, मोठी अचिव्हमेंट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळं दिवस बदलतात, काळ बदलतो, त्यामुळं तुम्हाला स्वतःला बदलावे लागणार आहे. त्यामुळे छोट्या मार्कानं रिझल्ट आपला बाकी राहिला असेल तर ती खचून न जाता येणाऱ्या परीक्षेचं चांगल्या उमेदीनं आपल्याला अभ्यासानं त्या ठिकाणी स्वागत करायचं आहे. त्यामुळंच आपल्याला हा रिझल्ट येत असतो. कारण यशासारखं बोलकं जगात काही नाही. त्यामुळं अपेक्षेच्या काळामध्ये आपल्याकडे खूप मोठे खचून जाण्याचं प्रमाण असतो, आपण तो हे होतो, निगेटिव्हिटी वाढतं आपल्यातली. पण ते न होऊन देता आपल्याकडे रिझल्ट कसा येईल पॉझिटिव्ह आपला, त्यासाठी आपल्याला ते अभ्यास करायचा आहे. म्हणून तुमचा एक रिझल्ट पुढच्या येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी तो पॉझिटिव्ह सपोर्टिव्ह सिस्टीम असतो, त्यामुळं बॅकबोन असतो, त्यामुळं आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणून असेच आपल्याला नवीन व्हिडिओ काही गोष्टी करण्यासाठी आपण या यूट्यूब चॅनलला भेटा. आणि एक पॉलिटिकल सायन्सच्या वेगवेगळ्या विषयाचे आपले बॅचेस आहेत, ते फोन करून आपण काही शंका असेल तर ते व्हेरीफाय करून घ्या आणि ते विचारून घ्या. ओके, तर असंच आपण नवीन पुढच्या अपडेटिंग व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.